अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती दादागिरीचे तर भाजपवरती दडपशाहीचे आरोप विरोधक करतायत। संजय राऊतांनी विविध मुद्द्यांवरून अजित पवारांवर टीका केली तर दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी ईडीवरून केलेल्या विधानानंतर गेल्या 1.5 महिन्यातील कारवाया सुद्धा चर्चेत आल्या। पाहूयात। कधीतरी त्यांना अजित पवारची गरज लागेल तेव्हा सांगतो कस काय अजित पवार तेव्हा काय सोडणार नाही। जाहीरपणे धमक्या देतात गावागावातल्या लोकांना। भावकी आणि दमदाटीवरून बारामतीचं राजकारण सध्या गाजतंय। अजित पवार जाहीर सभांमधून निधीचं आमिष आणि दमदाटी करत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे। तर आपण आपल्या समर्थकांना दम देत असून इतरांच्या पोटात दुखण्याचं कारण काय, असा प्रश्न अजित पवारांनी केलाय। आमदारांना काही नेत्यांना धमकी दिली जाते की तुम्ही जर त्या बाजूला आला नाही, तुम्ही जर राजकीय जे काय तुमचे रणनीती असेल, जे काय तुमचं कार्य ते जर थांबवलं नाही तर मग तुमच्यावर कारवाई केली जाईल। कारवाई म्हणजे काय? पोलीसची कारवाई, अजून इतर मोठ्या मोठ्या कारवाई, याचा अंदाज तुम्हाला सर्वांना आहे। आता हे भाषण कोणी ऐकलं की कोणीतरी म्हणतील बघा अजित दादा दम द्यायला लागले। अरे मी माझ्या कार्यकर्त्याला दम दिल, तुला काय वाईट वाटतंय? तुझ्या का पोटात दुखतंय? तुला आम्हीच बाबा काहीच केलंय, सदस्य कसं केलंय आम्हाला माहिती। पण आता काय करता, एखाद्याच्या हातात आल्यानंतर त्याला आकाश ठेंगणं वाटायला लागतंय। मात्र टाटांसारख्या मोठ्या आणि आदर्श उद्योजकांबद्दल अजित पवारांनी जे विधान केलं ते आता वादात सापडलंय। उद्या जर मोदी सत्तेत असले आणि टाटानं ऐकलं नाही तर मोदींच्या एका फोननं टाटा सरळ होईल, असं अजित पवार म्हणाले। भावनिक मुद्दा नाहीये हा, तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा प्रश्न आहे। उद्याच्याला केंद्रामध्ये मोदी साहेब असतील आणि जर टाटानी नाही ऐकलं, एक मोदी साहेबांचा फोन किंवा अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ होईल। नाही नाही सर सर देतो सर देतो सर देतो जी सर जी सर असं असतं। सोनारांचं कान टोचायचे असतात, कुणी कान टोचले की दुखतंय, लय दुखतंय। गेल्या 2.5 वर्षामध्ये फोन दिल्लीतून आले हे खरं आहे, आणि फोन आल्यानंतर सगळे उद्योगपत्यांना फोर्सफुली त्यांना गुजरातला जायला लागले हे पण सत्य आहे। हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष आणि त्यानंतर मिंदे सरकार 2.5 वर्ष, भाजप-प्रणित मिंदे सरकार। या खोके सरकारमध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का? जे होते ते देखील पळवले जातात, जे येणार होते ते देखील पळवले जातात। नुसतं देणं घेणं, वाटाघाटी, खोके ह्याच्यातच व्यस्त आहे। आपण आपल्या समर्थकांना दम देत असल्याचं अजित पवार म्हणतात। मात्र गेल्याच महिन्यात त्यांनी विरोधकांच्याही समर्थकांना जाहीरपणे दम दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आता हे भाषण कोणी ऐकलं की कोणीतरी म्हणतील बघा अजित दादा दम द्यायला लागले। अरे मी माझ्या कार्यकर्त्याला दम दिल, तुला काय वाईट वाटतंय? तुझ्या का पोटात दुखतंय? तुला आम्हीच बाबा काहीच केलंय, सदस्य कसं केलंय आम्हाला माहिती। पण आता काय करता, एखाद्याच्या हातात आल्यानंतर त्याला आकाश ठेंगणं वाटायला लागतंय। संदीप गुजर, ते एस.एन. जगताप, ते सतीश मामा खोमणे, काटे वकील, हे सगळेजण जसं तिकडच्या बाजूने काम त्या ठिकाणी करतात। मला काही वाटत नाही, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा विचार आहे, आपल्याला काय करायचं। पण पुढं कधीतरी त्यांना अजित पवारची गरज लागेल तेव्हा सांगतो कस काय अजित पवार तेव्हा काय सोडणार नाही। माझ्याशिवाय दुसरं कुणीच काम करू शकत नसल्याचं अजित पवार म्हणतात। काम ही साखर कारखान्याची असो माझ्याकडनंच होणार, दुसरं कुणी आजच्या घडीला तरी काम करू शकत नाही। सत्तेत असल्यामुळे लाख रुपये मागणाऱ्याला आपण कोटी रुपयाचा निधी दिल्याचाही किस्सा सांगतायत। त्यांनी तर मला 20 लाख रुपये मागितले होते, तोंडावर विचार तिथल्या कामाला। पण मी म्हटलं नको 20 लाख, अजून काही काम आहेत, 1 कोटी रुपये देतो। कचा कचा बटन दाबल्यास निधी देऊ, वाढपी अर्थात अर्थमंत्री मीच आहे, असंही अजित पवार म्हणतात। वाढप्या ओळखीचा असला तर चांगलं मिळतंय, भरपूर मिळतंय, तसं वाढप्या माझ्या हातात आहे, तिजोरी किती वाढायची काय करायचं ते। फडणवीस फाईल मंजुरीचं आश्वासन देत आपल्या स्वाक्षरीनंतरच तिजोरी उघडणार असल्याचं सांगतायत। खजिन्याची चावी ही अजितदादांच्या हाती देण्यात आली आहे आणि अजितदादांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सही केल्यानंतरच मी खजिना उघडणार आहे। बारामतीत अजितदादा यंदा तिजोरीची किल्ली तोडणार असं म्हणत ईडीचा वेग वाढवून इतरांना घाबरवा, असं आवाहन सदाभाऊ खोत फडणवीसांना करतायत।
हे म्हातारं किल्ली देत कमराची काढत नाही, म्हणून दादाचा किल्लीला लोंबकाळत म्हणताय, किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही. प्रश्न सुटले नाहीत तर मुलीबाळींची लग्न होणार नाहीत असं दत्ता भरणे म्हणतायत. हे एक लक्षात ठेवा, आपल्या शेती जर चांगली पिकली नाही, आपला संसार जर नसला, आपल्या घरातली पोरगी कुणी करणार नाही आणि आपल्या घरात पोरगी कुणी देणार नाही. त्यामुळे नीट विचार करा. गावात लीड भेटला नाही तर मला तोंड दाखवू नका असं म्हणणारे राम सातपुतेही चर्चेत आहेत. धर्मामाने लक्षात राहू दे, कनेरला जे पैसे आले ते भाजपने दिलेत, त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून, बाकी माहित नाही. विशेष म्हणजे अजित पवारांवर दमदाटीच्या आरोपांची सुरुवात त्यांच्याच मित्रपक्षाकडून झाली होती. आधी इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, त्यानंतर पुरंदरचे शिवतारे आघाडीवर होते. तुला बघतोच हे बोललो, माझा हवा की त्याला हवा का माहित पडेल ना आता, बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल. ह्या धमक्या का देतोय अजित पवार? आता माझा हवा का काहीच नाही, मी छोटा माणूस आहे. एवढा घाबरतो कशाला? एवढी घमंड होती ना, मग आता एवढं तरफडतोय कशासाठी? त्यानंतर शरद पवार गटाच्या बाफनांनीही तोच आरोप केला. आमदार दम देतो, बापना साहेबांकडे पाहून घेईल. पण मी काय म्हणलो, आमदाराच्या विरुद्ध बोलून नाही, अजित दादाच्या विरुद्ध. आमच्या नेता अजित दादा तुमचा नेता कधी पोहोचू. त्यामुळे यंदा बारामती लोकसभेत भावकीच्या वादाबरोबरच दमदाटीच्या चर्चाही जोरात सुरू आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपकडून उमेदवार आणि पाठिंबा देणाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप होतोय. त्यात सदाभाऊ खोतांचं ईडीचा स्पीड वाढवून समोरच्याला आपल्यात घ्या नाहीतर घाबरवून मारून टाका हे विधानही वादात सापडलंय. देवेंद्र फडणवीस या माणसाला मी का म्हणतो, कुणी काय म्हणून ते, त्या माणसानं आता लोक म्हणतात काय झालं की ईडी मागे लावती. मी म्हणतो गती वाढवा, ईडीची गती वाढवा. गडी एकतर आपल्यात आला पाहिजे, नाही घाबरून नेला पाहिजे. काहीतरी करा, तिची गती वाढली पाहिजे. भाजपाच्या पायाखालची जमीन सगळी सरकलेली आहे. साताऱ्याच्या शशिकांत शिंदे यांच्यावरची अटकेची टांगती तलवार असेल किंवा माडा सोलापूरमध्ये अत्यंत जोरदार प्रचार करणाऱ्या अभिजित पाटलांच्या विठ्ठल नागरी सहकारी साखर कारखान्यावरची जप्तीची कारवाई असेल. भाजपाचा हा रडीचा डावही जनतेच्या चांगल्याच लक्षात येतोय. तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत महाविकास आघाडीचा किल्ला. 27 मार्चला मुंबईतून ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. त्याच दिवशी त्यांना कथित खिचडी घोटाळ्यात ईडीचं समन्स गेलं. 26 एप्रिलला म्हणजे परवाच पंढरपुरात शरद पवार गटाचे अभिजित पाटील चेअरमन असलेला कारखाना शिखर बँकेनं सील केला. आज अभिजित पाटील फडणवीसांना भेटण्याची शक्यता आहे. जयंत पाटलांच्या ट्विटनुसार लवकरच अभिजित पाटलांचा भाजप प्रवेशही होणार आहे. 23 जानेवारीला सोलापुरातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहितेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. उपलब्ध माहितीनुसार 29 फेब्रुवारीला त्यांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला गेला. तेव्हापासून धवलसिंह हे राजकारणापासून दूर होते. आज फडणवीसांच्या माढा दौऱ्यात धवलसिंहांची फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती आहे. धवलसिंहांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आपला पाठिंबाही जाहीर केलाय. 6 मार्चला रावेर लोकसभेत शरद पवार गटाच्या खडसेंविरोधातल्या 137 कोटींच्या दंडाच्या नोटिसीला महसूल विभागानं स्थगिती दिली. एप्रिल महिन्यात आपण भाजपात घर वापसी करत असल्याचं सांगत खडसेंनी शरद पवारांची साथ सोडली. 10 एप्रिलला शरद पवार गटानं साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर केली. 26 एप्रिलला 14 वर्षांपूर्वीच्या एपीएमसीतील कथित FSI घोटाळ्यात गुन्हा दाखल झाला. 19 मार्चला काँग्रेसनं रामटेकमधून रश्मी बर्वेंना उमेदवारी दिली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हरकत घेतली गेली. यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पोलीस दक्षता अहवाल, त्याच दिवशी कारणे दाखवा नोटीस आणि एका दिवसानंतर बर्वेंचं जात प्रमाणपत्रही रद्द झालं. प्रशासनानं दाखवलेल्या या तत्परतेबद्दल कोर्टानंही आश्चर्य व्यक्त केलं. धुळ्यात यंदा भाजपच्या भामरेंविरोधात काँग्रेसचे कुणाल पाटील हे तगडे उमेदवार असल्याची चर्चा होती. मात्र यावेळी ते स्वतः इच्छुक नसल्याचं सांगितलं गेलं. गेल्या 1 ऑक्टोबरला त्यांच्या सूतगिरणीवर आयकरचा छापा पडला होता. त्यामुळेच त्यांनी माघार घेतल्याची कुजबूज धुळ्यात आहे. मोदी है तो मुमकिन है. बाकी आमचा प्रयत्न हा सगळ्यांना एकत्रित राहण्याचाच असतो. विभाजन करणारे आम्ही नाही आहोत. आता काय काय होतं हे पुढे पाहत राहा. दीपक कापरे, TV9 मराठी,
बारामती, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.